डिअर फ्रेंड्स, वेलकम टू आचार्य डिजिटल। आज आपण बघणार आहे बायोमॉलिक्युल्स। ठीक, तर बायोमॉलिक्युल्स मध्ये काय काय बघायचे बघा आपल्याला। तर बायोमॉलिक्युल्स मध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स बघायचे, कार्बोहायड्रेट्स। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला बघायचे अमायनो ऍसिड्स, त्यानंतर प्रोटीन्स बद्दल बघायचंय, त्यानंतर एन्झाइम्स काय असतात त्यांचं सगळे इन्फॉर्मेशन बघूयात, आणि त्यानंतर बघणार आपण न्यूक्लिक ऍसिड्स। ठीक आहे, आणखी असतात बघा याच्यामध्ये विटॅमिन्स वगैरे असतात, हार्मोन्स असतात, पण ते आपल्या सिलेबसला फक्त एवढेच दिलेले आहेत। ठीक आहे, चला आता आपण वन बाय वन बघणार आहे। कार्बोहायड्रेट्स अगोदर आपण स्टार्ट करूयात। ठीक, ओके। सो तुम्हाला हे माहिती पाहिजे बघा, व्हॉट इज द मीनिंग ऑफ कार्बोहायड्रेट्स। कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणायचं सांगा बरं। नावामध्ये बघा, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बन प्लस हायड्रेट्स। हायड्रेट्स म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आहे ना, म्हणजे आपण असं म्हणू शकतो का सांगा बरं, CnH2ON, म्हणजे जेवढे कार्बन तेवढे काय असतील, वॉटर मॉलिक्यूल असतील, असं म्हणू शकतो का आपण सांगा बरं। जसे की एक्झाम्पल बघा, ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं C6H12O6 आहे ना, सांगा याच्यामध्ये 6 कार्बन किती आहेत, 6 आहेत, आणि वॉटर मॉलिक्यूल किती आहेत सांगा बरं, वॉटर मॉलिक्यूल पण 6 आहेत, बरोबर आहे ना। पण हा जो रूल आहे बघा, हा फॉर्म्युला प्रत्येकासाठी लागू होईल का, प्रत्येकासाठी लागू होणार नाही। जसं की एक्झाम्पल जर बघितलं आपण, तुम्ही बघा, जर ऍसिटिक ऍसिड जर बघितलं, ऍसिटिक ऍसिड सांगा, ऍसिटिक ऍसिडचं स्ट्रक्चर कसं असतं सांगा बरं। CH3C डबल बॉन्ड O, या ठिकाणी काय असेल, OH। सांगा या फॉर्म्युल्यामध्ये बसतंय का, कार्बन किती आहेत, कार्बन 2 आहेत, बरोबर आहे। आता वॉटर मॉलिक्यूल किती आहेत सांगा बरं, 3 हायड्रोजन, 4 हायड्रोजन, 2 ऑक्सिजन, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल पण किती आहेत, 2च आहेत, है ना, बरोबर आहे का नाही। म्हणजे हा तुमचा ऍसिटिक ऍसिड जो आहे, तो ऍसिटिक ऍसिड ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसतोय, पण ऍसिटिक ऍसिड इज नॉट अ कार्बोहायड्रेट्स। ओके, त्यामुळे हा तुमचा प्रत्येक ठिकाणी आपला होलेच असं नसणार आहे। ठीक, तर बघा आता आपण बघूयात की डेफिनेशन काय आहे, कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणायचं किंवा काय कंडिशन आहे। तर बघा कंडिशन काय असणार आहे, पॉलीहायड्रॉक्सी, पॉलीहायड्रॉक्सी, पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे काय, त्यामध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप दॅट इज OH ग्रुप 2 पेक्षा जास्त पाहिजे किंवा 3 पेक्षा जास्त पाहिजे। ठीक आहे, पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड or ketone which is optically active, म्हणजे कंपाऊंड कसा पाहिजे बघा, त्या कंपाऊंड मध्ये पॉलीहायड्रॉक्सी ग्रुप पाहिजे, म्हणजे OH ग्रुप जास्त पाहिजे, त्यानंतर एक तर अल्डिहाइड पाहिजे किंवा कीटोन पाहिजे, आणि तो ओव्हरऑल कंपाऊंड ऑप्टिकली ऍक्टिव्ह पाहिजे, त्याला काय म्हणायचं, कार्बोहायड्रेट्स म्हणायचं। ठीक आहे, तर चला आपण आता काय बघूयात बघा, कार्बोहायड्रेट्सचे टाइप्स बघणार आहे आपण, कार्बोहायड्रेट्सचे टाइप्स। आता कार्बोहायड्रेट्सला आपण सॅकराइड्स पण म्हणणार आहे ना, तर बघा कार्बोहायड्रेट्सचे मेनली 3 टाइप्स असतात। पहिला असणारे कुठला, मोनोसॅकराइड्स, मोनोसॅकराइड्स। आता मोनोसॅकराइड्स कशाला म्हणायचं, असा कंपाऊंड ज्याचं जर मी हायड्रोलायसिस केलं तर जर फर्दर हायड्रोलायसिस होत नाही, अशा कंपाऊंडला म्हणायचं मोनोसॅकराइड्स। फॉर एक्झाम्पल बघा, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल किंवा रायबोज असेल, है ना, डू नॉट हायड्रोलाइज फर्दर, ज्यांचं पुढे हायड्रोलाइसिस होत नाही त्यांना म्हणायचं मोनोसॅकराइड्स। सेकंड येतो बघा ऑलिगोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स। तर ऑलिगोसॅकराइड्स म्हणजे असे कंपाऊंड किंवा असे कार्बोहायड्रेट्स ज्याचं जर मी हायड्रोलायसिस केलं तर मला 2 ते 10 पर्यंत मोनोसॅकराइड्स भेटणार आहेत, त्यांना म्हणायचं ऑलिगोसॅकराइड्स। काय म्हणायचं, दोज कार्बोहायड्रेट्स ज्यांचं आपण हायड्रोलायसिस केल्यानंतर 2 पेक्षा जास्त आणि 10 पर्यंत जर तुम्हाला मोनोसॅकराइड्स भेटत असतील त्यांना म्हणायचं ऑलिगोसॅकराइड्स। ठीक आहे, बघा 2 to 10 तुम्हाला मोनोसॅकराइड्स युनिट जर भेटत असतील ऑन हायड्रोलायसिस त्यांना म्हणायचं ऑलिगोसॅकराइड्स। आता ऑलिगोसॅकराइड्स बघा, ह्याचे टाइप्स असतात ऑन द बेसिस ऑफ मोनोसॅकराइड्स, म्हणजे एखादा तुमचा कार्बोहायड्रेट्स आहे त्याचं मी हायड्रोलायसिस जर केलं आणि मला 2 जर मोनोसॅकराइड्स भेटले, याचा अर्थ तो काय झाला, डायसॅकराइड्स। किंवा असा कार्बोहायड्रेट्स आहे
त्याचं मी हायड्रोलायसिस केल्यानंतर जर मला 3 जर मोनोसॅकराइड्स भेटले त्यांना म्हणायचं ट्रायसॅकराइड्स. 4 मोनोसॅकराइड्स भेटले की त्याला काय म्हणायचं, टेट्रासॅकराइड्स. ठीक आहे. तर तसे बघा ऑलिगोसॅकराइड्स पहिला आहे डायसॅकराइड्स. डायसॅकराइड्स म्हणजे काय, yield 2 मोनोसॅकराइड्स युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. म्हणजे हायड्रोलायसिस केले की 2 मोनोसॅकराइड्स युनिट देणार आहे, त्यांना म्हणायचं डायसॅकराइड्स. एक्झाम्पल बघा, सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे बरं का, ह्याच्यावरती क्वेश्चन येत असतो. म्हणजे कसा असतो क्वेश्चन की तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज डायसॅकराइड्स किंवा मोनोसॅकराइड्स किंवा ट्रायसॅकराइड्स किंवा टेट्रासॅकराइड्स किंवा ऑलिगोसॅकराइड्स असे क्वेश्चन असतील. ठीक. तर मोनोसॅकराइड्स मध्ये कोण कोण आहेत मग, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, रायबोज आहे. डायसॅकराइड्स मध्ये कोण कोण आहे, सुक्रोज आहे, माल्टोज आहे आणि लॅक्टोज आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे ट्रायसॅकराइड्स म्हणजे काय बघा, yield 3 मोनोसॅकराइड्स युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. म्हणजे हायड्रोलायसिस केले की 3 मोनोसॅकराइड्स युनिट भेटतात. एक्झाम्पल बघा, रॅफिनोज. काय असणार आहे, रॅफिनोज. आता रॅफिनोजचं जर मी हायड्रोलायसिस केलं तर काय काय भेटतं बघा, 1 युनिट इच ऑफ ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलॅक्टोज. म्हणजे रॅफिनोज कशा कशापासून बनलेला असेल सांगा बरं. 1 युनिट फ्रुक्टोजचा असेल, 1 युनिट ग्लुकोजचा असेल आणि 1 युनिट गॅलॅक्टोजचा असेल. म्हणजे मी रॅफिनोजचं जर हायड्रोलायसिस केलं तर मला 3 मोनोसॅकराइड्स भेटतात. कुठला कुठला, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. म्हणजे तुमच्या या ठिकाणी गॅलॅक्टोज पण काय असेल, मोनोसॅकराइड असेल. बरोबर आहे, गॅलॅक्टोज पण काय असेल, मोनोसॅकराइड्स असेल. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, टेट्रासॅकराइड्स म्हणजे काय असणार सांगा. टेट्रासॅकराइड्स yield 4 मोनोसॅकराइड्स युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. ह्याचे एक्झाम्पल बघा, स्टॅच्यूअस आहे ना, ह्याच्यामध्ये 1 ग्लुकोज युनिट भेटतं प्लस 1 फ्रुक्टोज युनिट भेटतं आणि 2 गॅलॅक्टोज युनिट भेटतात. ठीक आहे, 2 काय भेटतात, गॅलॅक्टोज युनिट. हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे बघा. ठीक आहे. आता तुम्हाला जर विचारलं स्टॅच्यूज मध्ये किती किंवा कुठले कुठले मोनोसॅकराइड्स प्रेझेंट असतात तर तुम्हाला आलं पाहिजे, ग्लुकोज आहे, 1 युनिट ग्लुकोजचा आहे, 1 युनिट फ्रुक्टोजचा आहे आणि 2 युनिट गॅलॅक्टोजचे आहेत. किंवा रॅफिनोजचं जर हायड्रोलायसिस केलं त्यामध्ये कुठले कुठले मोनोसॅकराइड्स आहेत त्यामध्ये माहिती पाहिजे, ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे आणि गॅलॅक्टोज आहे. ठीक आहे. हे झालं क्लासिफिकेशन. हे झालं ऑलिगोसॅकराइड्स. आता पॉलिसॅकराइड्स म्हणजे काय सांगा बरं. ज्याचा हायड्रोलायसिस केल्यानंतर 10 पेक्षा जास्त जर मला मोनोसॅकराइड्स भेटत असतील, ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणतो मग, पॉलिसॅकराइड्स म्हणायचं. yield large number of monosaccharides units on hydrolysis like स्टार्च असेल, ग्लायकोजन असेल, सेल्युलोज असेल. म्हणजे सगळेचे सगळे काय झाले, स्टार्च असतील, ग्लायकोजन असतील किंवा सेल्युलोज असतील, हे सगळेचे सगळे पॉलिसॅकराइड्स झाले. म्हणजे यांचं हायड्रोलायसिस जर केलं मी तर मला नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स युनिट भेटतात. ठीक आहे. हे झालं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ सॅकराइड्स. बरोबर आहे, मोनोसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स अँड पॉलिसॅकराइड्स. चला नेक्स्ट बघूयात आपण. हा, मोनोसॅकराइड्स. तर याचं जनरल नेम काय, ग्लायकोज. ठीक आहे, जनरल नेम काय असणार आहे, ग्लायकोज. तर ग्लायकोज मध्ये 2 आहेत बघा, एक आहे अल्डोज आणि एक आहे कीटोज. तर अल्डोज म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप असेल त्यामध्ये सांगा बरं. अल्डोज म्हणजे असणार आहे अल्डिहाइड. अल्डोज म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोज म्हणजे काय असेल, कीटोन. ठीक आहे. तर अल्डोज मध्ये बघा, मोनोसॅकराइड्स विच 1 अल्डिहाइड कार्बोनिल ग्रुप. एक्झाम्पल बघा, ग्लुकोज असेल विच इज अन अल्डोहेक्झोज ॲज इट हॅज 6 कार्बन. आता ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप असतो. बरोबर आहे, त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, अल्डोहेक्झोज म्हणायचं. लक्षात घ्या, अल्डोहेक्झोज. आता ह्यामध्ये जे काय अल्डो आलेलं आहे, अल्डो हे कशामुळे आलेले सांगा, अल्डिहाइड ग्रुप असल्यामुळं. आणि हे जे काय हेक्झोज आलेले, हेक्झोज याच हे कशामुळे आलेले, नंबर ऑफ कार्बन सांगतं. हेक्झ म्हणजे 6 कार्बन आहे ना. आता ह्याच ठिकाणी मी जे तुम्हाला हे दिलं सांगा, सॉरी अल्डोहेक्झोज, तुम्हाला अल्डो ट्रायोज जर दिलं असतं, अल्डोट्रायोज, तर मला तुम्ही सांगा कंपाऊंड मध्ये काय काय प्रेझेंट असतं सांगा बरं. अल्डो म्हणजे एक अल्डिहाइड असता आणि कार्बन किती असतं सांगा, ट्राय म्हणजे 3 कार्बन असणार आहे, इन्क्लुडिंग अल्डिहाइड. बरोबर आहे. जर मी तुम्हाला विचारलं असतं अल्डो टेट्रोज
याचा अर्थ ह्यामध्ये एक अल्डिहाइड आणि 4 कार्बन असते, बरोबर आहे, अल्डिहाइडचं धरून बरं का. आल्डो पेंटोज म्हणजे काय असणार आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे आणि 5 कार्बन आहेत. ठीक. तसंच प्रकारे कीटोन मध्ये बघा मोनोसॅकॅराइड्स विच 1 कीटोनिक कार्बोनिल ग्रुप. एक्झाम्पल बघा फ्रुक्टोज मध्ये, फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोजला काय म्हणाल तुम्ही, कीटो हेक्झोज म्हणायचं. कीटो हेक्झोज म्हणजे काय, कीटो म्हणजे कुठला फंक्शनल ग्रुप असणार आहे, कीटोन असणार आहे. आणि हेक्झोज म्हणजे काय असेल, किती कार्बन असतील, 6 कार्बन असतील. ह्याला म्हणायचं कीटो हेक्झोज. आणि ह्याच ठिकाणी जर मी कीटो ट्रायोज दिला असतं तर काय असतं सांगा बरं, कीटोन फंक्शनल ग्रुप आणि 3 काय असतील तुमचे कार्बन असतील. कीटो ट्रायो टेट्रोज जर असतं तर 4 कार्बन फंक्शनल ग्रुप कीटोन असेल. कीटो हेक्झोज जर असेल तर 1 कीटोन असेल, 6 कार्बन असतील. ठीक. ओके, डन. नेक्स्ट बघा, आता आपण काय बघणार आहे, ग्लुकोज बघूयात, ग्लुकोज. आणि ग्लुकोजचं प्रिपरेशन बघूयात. तर आपल्याला बघूया, अगोदर आपलं स्ट्रक्चर माहिती नाही, बरोबर आहे, कसं आहे काय नाही ते. अगोदर आपण बघूयात की आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे किंवा बघायचं ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं आहे. त्यासाठी आपण त्यावरती काही केमिकल रिॲक्शन केलं बरं का. मग त्या रिॲक्शन करून आपल्याला हे समजतं की ग्लुकोजचं स्ट्रक्चर असं असेल. आपल्याला अगोदर हेच माहिती आहे असं समजा, फक्त मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती ग्लुकोजचा. काय असतो सांगा बरं, C6H12O6. ठीक आहे, हा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि मला काहीच माहिती नाही यामध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे, किती OH आहेत, लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहेत, सगळं काहीच नाही माहिती. आता मी ह्याच्यावर रिॲक्शन करू बघणार आहे. अगोदर आपण बघूयात की ग्लुकोजचं प्रिपरेशन करायचं कसं. तर आपण काय करू शकतो, स्टार्चचं हायड्रोलायसिस करू शकतो. स्टार्चचं हायड्रोलायसिस करून आपण काय करू शकतो, ग्लुकोज बनवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा हे सिंपल रिॲक्शन आहे बघा. स्टार्च मधला काय दिलेलं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला एक युनिटचा दिला C6H10O5. वॉटर मॉलिक्यूल टाका इन ऍसिडिक मीडियम मध्ये, टेम्परेचर घ्या, प्रेशर घ्या, काय बनतं C6H12O6 हे नंबर ऑफ मोल भेटणार आहे बरं. ठीक. ओके. नेक्स्ट बघा आपण आता बघणार केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज बघूयात. तर ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ह्यामध्ये आपल्याला काय बघायचे बघा, केमिकल रिॲक्शन बघायचे. आणि ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं, ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचं बरं का. तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर माहिती नाही. आता मी काय केलं बघा, ग्लुकोज घेतलाय, ग्लुकोज. ठीक आहे. आता ग्लुकोज वरती मी काय टाकलेलं आहे, HI आणि हिटिंग. HI आणि हिटिंग जर टाकलं तर जेवढे काय हेटेरो बॉन्ड आहेत सगळा बॉन्ड ब्रेक होतो आहे ना. म्हणजे OH असतं, अल्कोहोल असेल, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, त्याचं कन्वर्जन डायरेक्ट अल्केन मध्ये होतं. बघा मी ग्लुकोज वरती HI टाकून हिटिंग केल्यानंतर मला N हेक्झेन भेटलेला आहे. N हेक्झेनचं स्ट्रक्चर कसं असणार सांगा, 1 2 3 4 5 6. तर मला ह्या पहिल्या रिॲक्शन वरनं काय समजलं सांगा बरं. पहिल्या रिॲक्शन वरनं हे मी पहिली रिॲक्शन काउंट केली तर पहिल्या रिॲक्शन वर मला हे समजलं की अल्डिहाइड मध्ये जे काही कार्बन आहेत, सॉरी ग्लुकोज मध्ये, ते सगळेचे सगळे 6 कार्बन कशात तुमचे लिनियर आहेत. लिनियर म्हणजे एकाच लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन आहेत हे समजलं. त्याच्यामध्ये ब्रांचिंग वगैरे आहे का, काहीच ब्रांचिंग नाही हे समजलं मला. ठीक. आता आपण सेकंड बघूयात. सेकंड रिॲक्शन बघा. सेकंड मध्ये काय केले बघा, आपण अल्डिहाइड घेतलाय, सॉरी ग्लुकोज घेतलाय. ग्लुकोज वरती मी ऍसिटिक अनहायड्राइड टाकलेले. ऍसिटिक अनहायड्राइड कसं असतं, ऍसिटिक अनहायड्राइड स्ट्रक्चर बघा, ऑक्सिजन डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O, ऍसिटिक अनहायड्राइड. तर मला काय भेटलेलं आहे बघा, ग्लुकोज पेंटा ऍसिटेट भेटलेला आहे आणि ऍसिटिक ऍसिड. म्हणजे इथं 4 ऍसिटेट गेले, बरोबर आहे, आणि या ठिकाणी एक ऍसिटेट गेलेला आहे. तर किती भेटले सांगा, पेंटा म्हणजे 5 ऍसिटेट मॉलिक्यूल कंझ्युम केलेला आहे. याचा अर्थ मला हे समजलं की ग्लुकोज मध्ये 5 OH ग्रुप आहेत. काय समजलं ह्या रिॲक्शन वरनं सांगा, ग्लुकोज मध्ये किती OH ग्रुप आहेत, 5 OH ग्रुप इज प्रेझेंट. आणि ह्या रिॲक्शन वरनं काय समजलं मला सांगा, की लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहेत, 6 कार्बन. लॉंगेस्ट चेन मध्ये 6 कार्बन आहेत. मला ह्याच्यावरून हे समजलं, ह्या रिॲक्शन वरून हे समजलं की ह्यामध्ये 5 OH ग्रुप आहेत. नेक्स्ट बघा, आता हे झालं आपला ग्लुकोज आहे, ग्लुकोज. आता ग्लुकोज वरती मी HCN टाकलेले बरं का, HCN. काय टाकलेलं आहे, HCN टाकलेलं आहे. तर मला जो काही कंपाऊंड भेटलाय तो सायनोहायड्रिन भेटलेला आहे. सायनोहायड्रिन म्हणजे अल्डिहाइडला OH ग्रुप असेल आणि सायनाइड एक असेल, म्हणजे सायनोहायड्रिन. ह्याच्यावरनं काय समजलं मला सांगा बरं, ह्या रिॲक्शन मला हे समजलं की तो आपल्या ग्लुकोज मध्ये काय आहे, अल्डिहाइड ग्रुप आहे. कुठला ग्रुप आहे,
अल्डिहाइड ग्रुप आहे हे समजलं. नेक्स्ट बघा, ह्याच्यावर जर मी हायड्रॉक्सिल अमोनियम हायड्रॉक्साईड टाकलं NH2OH, ठीक आहे, तर ह्याच्यामधून काय समजलं सांगा, का बनणारा कंपाऊंड काय बनलेलं, ऑक्झाईम बनलेला आहे. ऑक्झाईम बरोबर आहे, ऑक्झाईम बनलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मला हे समजलं की ह्यामध्ये काय ग्रुप असेल तुमचा, कार्बोनिल ग्रुप असेल, कार्बोनिल, ठीक आहे. हा असेल मग अल्डिहाइड असेल किंवा कीटोन असेल, कारण ऑक्झाईम हा अल्डिहाइड बनवू शकतो, कीटोन बी बनवू शकतो, है ना. हे पण तुम्ही असंच बनवू शकता. इथं बघा सायनोहायड्रिन बनलं म्हणजे कीटोन पण असेल किंवा अल्डिहाइड पण असेल, पण कार्बोनिल ग्रुप आहे हे समजलं आहे ना. ठीक आहे, ह्या 3 रिएक्शन झाल्या. नेक्स्ट बघा आता, हा हे रिएक्शन बघा, ह्या रिएक्शन मध्ये आपण ग्लुकोज घेतलाय, ग्लुकोज, आणि ह्याच्यावर काय टाकलेलं आहे, HNO3 टाकलं. HNO3 ह्या कसा आपला नाईट ऑक्सिडायझिंग एजंट आहे बरं का, ऑक्सिडायझिंग एजंट. तर ह्यांनी काय केले बघा, ग्लुकोजचं कन्व्हर्जन सॅकॅरिक ऍसिड मध्ये केलेलं आहे, सॅकॅरिक ऍसिड. तर सॅकॅरिक ऍसिड मध्ये काय झालं बघा, ह्या ग्लुकोजचं बी ऑक्सिडेशन झालंय आणि ह्या प्रायमरी अल्कोहोलचं पण ऑक्सिडेशन झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड टू COOH अँड प्रायमरी अल्कोहोल इज ऑक्सिडाइज्ड टू COOH. ठीक आहे. त्यानंतर आपण ह्याच्यावरती नायट्रिक ऍसिड इकडे केलेलं बघा, ग्लुकोनिक ऍसिड वरती नायट्रिक ऍसिड टाकलं. याचा अर्थ ह्यामध्ये हा जो काय अल्कोहोल आहे, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे. म्हणजे मला हे समजलं की ग्लुकोज मध्ये काय आहे, एक आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. कुठला अल्कोहोल असेल, एक प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, मी ग्लुकोज घेतलाय, ग्लुकोज वर काय टाकलेले, Br2 वॉटर टाकलेले, Br2 वॉटर. Br2 वॉटर काय करतं मग, अल्डिहाइडचं कशामध्ये केलेलं आहे बघा, ऍसिड मध्ये केलेलं आहे. आणि काय बनलं आपल्याला, ग्लुकोनिक ऍसिड भेटलेलं आहे. हे ऍसिडचं लक्षात ठेवा बरं का स्ट्रक्चर. ग्लुकोनिक ऍसिड कसं असतं, सॅकॅरिक ऍसिड कसं असतं, सायनोहायड्रिन कसं असतं, ऑक्झाईमचं कसं असतं. कारण तुम्हाला विचारलं जातं बघा, व्हेन ग्लुकोज रिॲक्ट विथ Br2 वॉटर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज फॉर्म. खाली ऑप्शन असतील, ग्लुकोनिक ऍसिड, सॅकॅरिक ऍसिड असतील, असे 4-5 ऑप्शन असतील. ठीक आहे. कुठल्या रिॲक्शन मध्ये काय बनतं हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. ठीक, ओके. नेक्स्ट बघा, आता आपण बघूयात, हे सगळे रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला हे समजलं की ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं असू शकतं, है ना. त्यानुसार आपण सांगितलं बघा, हे कुठला फॉर्म आहे सांगा, फिशर फॉर्म आहे, फिशर प्रोजेक्शन. ठीक आहे, फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे. जसं आपला झिगझॅग असतो ना, तशा फॉर्म मध्ये असणार आहे. जसं झिगझॅग वेगळा असतो तसा फिशर वेगळा असतो. ठीक आहे. तर बघा, ह्यामध्ये असं फॉर्म मध्ये असतं. म्हणजे या ठिकाणी एक अल्डिहाइड असणार आहे आणि या ठिकाणी हा कुठला अल्कोहोल आहे सांगा, हा असेल प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. आता ह्याच्याबद्दल माहिती जर लिहायचं असेल, ग्लुकोज बद्दल सांगा बरं काय माहिती असेल. ग्लुकोज मध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप कुठला असेल, अल्डिहाइड असेल. सेकंड, हायड्रॉक्सी ग्रुप किती आहेत सांगा, टोटल हायड्रॉक्सी ग्रुप किती आहेत. हायड्रॉक्सी म्हणजे OH 1 2 3 4 5 आहेत. त्यानंतर मला सांगा सेकंडरी हायड्रॉक्सी किती आहेत, सेकंडरी अल्कोहोल सांगा, हायड्रॉक्सी किंवा अल्कोहोल किती असणार आहे, 1 2 3 4. त्यानंतर प्रायमरी अल्कोहोल किती आहेत सांगायचं मध्ये, अल्कोहोल म्हणा किंवा हायड्रॉक्सी म्हणा, काय असणार आहे, 1 असणार आहे. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा यामध्ये कायरल सेंटर किती असणार आहे, कायरल सेंटर, कायरल सेंटर बघा, हे कायरल सेंटर आहे, हे काय, हे काय, हे काय, किती झाले, 4 झाले. मग याच्यामध्ये टोटल ऑप्टिकल आयसोमर जर विचारले किंवा टोटल स्टेरिओ आयसोमर जर विचारले तुम्हाला, काय सांगाल सांगा, 2n, यांची व्हॅल्यू 4 जर असेल काय येणार सांगा, 2⁴ म्हणजे किती येईल, 4 4 2 8 8 2 16 16 येणार आयसोमर. ठीक आहे, स्टेरिओ आयसोमर. ओके. आता बघा, हे जे कॅपिटल D आहे, कॅपिटल D आणि कॅपिटल L, हे कसं बघायचं बघा, कॅपिटल D आणि कॅपिटल L कसं बघायचं बघा. हे बघा, फिशर मध्ये खालून बघायचं अगोदर, खालून. ठीक आहे, खालच्या साईडनं. लक्षात घ्या, फिशर ड्रॉ करते वेळेस काय कंडिशन आहेत बरं का. मॅक्झिमम कार्बन शुड बी प्रेझेंट ऑन व्हर्टिकल, पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन आहे हायली ऑक्सिडाइज ग्रुप शुड बी ऑन टॉप. तिसरी कंडिशन आहे रिड्यूस ग्रुप शुड बी ऑन बॉटम. जसं की बघा, तुमचा हा अल्डिहाइड वर आहे ऑक्सिडाइज ग्रुप आणि अल्कोहोल खाली आहे रिड्यूस ग्रुप आहे. तर खालून पहिला कायरल सेंटर बघा, खालून पहिला कायरल सेंटर हा असणार आहे, बरोबर आहे का. तर पहिल्या कायरल सेंटरचा OH बघायचा कुणीकडे आहे. पहिल्या कायरल सेंटरचा OH जर राईटला असेल तर लिहायचं काय, जर राईटला असेल तर D लिहायचं, कॅपिटल D बरं का, स्मॉल d नाही. आणि जर पहिल्या कायरल सेंटरचा OH जर लेफ्टला असेल, लेफ्ट साईडला, तर काय लिहायचंय,
एल लिहायचं. खूप सोपं आहे डी आणि एल. तुम्ही सांगा मग आता ग्लुकोज मध्ये बघा डी प्लस ग्लुकोज दिलेला आहे. डी याचा अर्थ खालून पहिला कायरल सेंटर मध्ये ओएच कुण्या साईडला सांगा बरं, राईट साईडला आहे. राईट साईडला आला त्यामुळे काय दिलं आपण, कॅपिटल डी दिलाय. बघा डी इंडिकेट OH ग्रुप अटॅच टू C5 इज ऑन द राईट साइड है ना. आता ही प्लस म्हणजे काय शो करतं, प्लस रोटेशन सांगतं, रोटेशन. प्लस इंडिकेट्स द डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर सांगतं. ग्लुकोज कसा आहे, डेक्स्ट्रो रोटेटरी नेचर ऑफ ग्लुकोज. ठीक, हे जर आपलं कुठलं स्ट्रक्चर, असायक्लिक झालं, असायक्लिक. आता आपण बघूयात रिंग स्ट्रक्चर किंवा सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज है ना. ह्यामध्ये फॉर्म्ड बाय द रिएक्शन बिटवीन CHO अँड OH ग्रुप ऑफ C5. तर बघा हे सायक्लिक स्ट्रक्चर बनतं कसं बघा. हे जे काय स्ट्रक्चर बनलंय, ह्या 1 नंबरचा कार्बन, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा. 5 नंबरचा OH जो आहे हा अल्डिहाइडवर अटॅक करतो आणि एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो बरं का. आणि किती मेंबर रिंग बनते बघा, 1 2 3 4 5 6. तर ग्लुकोजचं सायक्लिक फॉर्म मध्ये किती मेंबर रिंग असते, 6 मेंबर रिंग असते. बघा हे 6 मेंबर झाले ना, 1 2 3 4 5 6. ओके. त्यानंतर बघा हा जो काही कार्बन आहे 1 नंबरचा कार्बन, ठीक आहे, ह्याला 1 नंबर द्या, ह्याला 2 नंबर द्या, ह्याला 3 नंबर द्या, ह्याला 4 नंबर द्या, ह्याला 5 नंबर द्या, ह्याला 6 नंबर द्या. इथे बी 6 कार्बन, इथे बी 6 कार्बन आहेतच. या ठिकाणी पण बघा इथं काय असणार, ह्याला 1 नंबर द्या, 2 नंबर द्या, 3 नंबर द्या, 4 नंबर द्या, 5 नंबर द्या, 6 नंबर द्या. ठीक आहे. तर ह्याला सायक्लिक फॉर्मला काय म्हणायचं बघा, अल्फा डी प्लस ग्लुकोपायरॅनोज. पायरॅनोज कशामुळे आलेले सांगा, हे पायरेन रिंग सारखं दिसतं, पायरेन, त्यामुळे याला पायरॅनोज म्हणायचं. आणि अल्फा कशामुळे म्हणायचं सांगा, अल्फा, तर जो C1 पोझिशनचा OH ग्रुप जर खाली असेल, C1 पोझिशनचा OH ग्रुप जर खाली असेल त्याला म्हणायचं अल्फा. C1 पोझिशनचा OH ग्रुप जर वरती असेल त्याला म्हणायचं बीटा. And these alpha and beta are anomer or epimer. These are the anomer. ठीक आहे. तुम्हाला असं जर विचारलं बघा की अल्फा डी ग्लुकोज किंवा ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज आर विच anomer किंवा विच पोझिशन anomer. खाली ऑप्शन आहेत C1 anomer, C2 anomer, C3 anomer, C4 anomer. कसे असणार आहेत, C1 पोझिशनचे anomer असणार आहे. इथं C1 ला OH खाली, C1 ला OH वरी, बाकी सगळीकडे सेमच आहे बघा. त्यामुळे हे काय असेल, एक असेल अल्फा फॉर्म, एक असेल बीटा फॉर्म. आणि हे दोन ग्लुकोजचे काय आहेत, अॅनॉमर काय पिमर, याला म्हणायचं अॅनॉमर. ठीक आहे. इथे पण दिले बघा, अॅनॉमेरिक OH ग्रुप ऑन द लोअर साइड ऑफ रिंग इट इज अल्फा साइड अँड अॅनॉमेरिक OH ग्रुप ऑन द अप्पर साइड ऑफ रिंग इज बीटा साइड. OH वर असले की बीटा, OH खाली असले की अल्फा. पण कुठल्या पोझिशनचा OH, 1 नंबरच्या पोझिशनचा OH. ठीक आहे. हे झालं सायक्लिक स्ट्रक्चर. सायक्लिक मध्ये नाव काय असणार आहे, रिअल नेम डी प्लस ग्लुकोज. डी मायनस ग्लुकोज म्हणायचं नाही किंवा एल प्लस ग्लुकोज म्हणायचं नाही किंवा एल मायनस ग्लुकोज म्हणायचं नाही. रिअल नेम काय असतं ग्लुकोजचं, डी प्लस ग्लुकोज. कशामध्ये, असायक्लिक मध्ये. आणि सायक्लिक मध्ये काय असतं, अल्फा डी प्लस ग्लुकोपायरॅनोज किंवा बीटा डी प्लस ग्लुकोपायरॅनोज. ठीक आहे. मग तुम्ही मला सांगा आता ग्लुकोपायरॅनोज मध्ये टोटल किती कायरल कार्बन आहेत सांगा बरं. ह्याच्यामध्ये कायरल कार्बन तर किती होते, 4 होते, बरोबर आहे, असायक्लिक फॉर्म मध्ये. 1 2 3 4. ह्याच्यामध्ये किती आहेत सांगा, 1 2 3 4 5. तर लक्षात घ्या, ग्लुकोजच्या सायक्लिक फॉर्म मध्ये जे काही कायरल सेंटर असणार किंवा कायरल कार्बन किती असतील, 5 असतील बरं का. आणि OH ग्रुप किती असतील सांगा बरं. इथं OH ग्रुप टोटल किती आहेत, 5 आहेत. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5. या ठिकाणी किती असणार आहे, 5च असणार आहे. या ठिकाणी बघा 1 2 3 4 5. या ठिकाणी बी OH 5च असणार आहेत. ठीक आहे. हे झालं आपलं स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. मे बी सायक्लिक असेल किंवा असायक्लिक असेल. ठीक. नेक्स्ट बघा, आता स्ट्रक्चर ऑफ फ्रुक्टोज बघूयात आपण. फ्रुक्टोज, तर फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर असं असतं बरं का. फ्रुक्टोज त्यामध्ये पण किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 6. आता याच्यामध्ये कंडिशन महत्वाचे पॉईंट लिहा बरं. ग्लुकोज मध्ये काय होता, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप होता. फ्रुक्टोज मध्ये कोण आहे, कीटोन आहे. कीटोन आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा किती नंबरच्या पोझिशनला कीटोन आहे, 2 नंबर पोझिशनला कीटोन असणार आहे, बरोबर आहे. नेक्स्ट पॉईंट बघा, किती OH ग्रुप आहेत सांगा. OH ग्रुप हा 1 2 3 4 5. ग्लुकोज मध्ये 5 होते, फ्रुक्टोज मध्ये पण 5च आहेत.
नेक्स्ट बघा आपल्याला प्रायमरी ओएच सांगा बरं, प्रायमरी ओएच ग्रुप किती आहेत? प्रायमरी हा 1 असणार आहे, हा 2 असणार आहे. प्रायमरी 2 झाले आहे ना, आणि ग्लुकोज मध्ये एकच होता. सेकंडरी ओएच किती असतील सांगा बरं? सेकंडरी ओएच 1 2 3 असणार आहे, 3 असणार आहे. त्यानंतर मला सांगा कायरल सेंटर सांगा किती आहेत? कायरल सेंटर 1 2 3, बस यामध्ये कायरल सेंटर किती आहेत? 3च असणार आहे. 3 कायरल सेंटर म्हणजे सांगा टोटल आयसोमर किती असले यामध्ये? स्टेरिओ आयसोमर 2n, n ची व्हॅल्यू जर 3 असेल 2 सांगा किती येणार आहे? 8 आयसोमर असतील. ठीक आहे, 8 आयसोमर असणार आहे. नेक्स्ट बघा आता स्ट्रक्चर जर बघितलं आपण ह्याला आपण डी म्हणलेलं आहे बघा. डी सांगा डी कशामुळे म्हणायचं? मग खालून पहिला कायरल कार्बन बघितला हा 5 नंबरचा, ह्या राईट साईडला OH आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं? डी म्हणायचं. ठीक आहे, आता मायनस कशामुळे म्हणायचं? लिव्होरोटेटिव्ह होतं आणि हे फ्रुक्टोज असणार आहे. हे झालं असायक्लिक फॉर्म. आता सायक्लिक फॉर्म हे झाले बघा. सायक्लिक फॉर्म कसा बनतो? C5 चा OH चा अटॅक कशावरती? ह्या कीटोनवरती होत असतो. म्हणजे किती मेंबर झाले बघा? 1 2 3 4 5. ग्लुकोजचं सायक्लिक स्ट्रक्चर 6 मेंबर्ड असतं आणि फ्रुक्टोजचं सायक्लिक स्ट्रक्चर 5 मेंबर्ड असतं. तर बघा हे 5 ॲटम आहेत. 1 2 3 4 5. द्या नंबरिंग 1 2 3 4 आणि 5 असणार आहे. या ठिकाणी द्या बरं नंबरिंग 1 2 3 4 5 असणार आहे. तर तुम्ही मला सांगा ह्यामध्ये चेंज कुठं आहे सांगा बरं. इथं 2 नंबरचा OH कुठं आहे? खाली आहे. इथं 2 नंबरचा OH कुठं आहे? वरती आहे. जर OH खाली असेल तर अल्फा साइड म्हणायचं, जर OH वरती असेल तर बीटा साइड म्हणायचं. ठीक आहे, नाव काय असेल सांगा बरं याचं? मग अल्फा डी मायनस फ्रुक्टोफ्युरॅनोज, कारण हे रिंग फ्युरेन सारखे दिसते बरं का. फ्युरेनचं स्ट्रक्चर माहिती तुम्हाला? हे फ्युरेनचं स्ट्रक्चर असतं बरं का. असं टाईप रिंग दिसते त्यावेळेला काय म्हणायचं? फ्रुक्टोफ्युरॅनोज म्हणायचं. फ्रुक्टोफ्युरॅनोज. अल्फा कशामुळं? OH खाली, बीटा कशामुळं? OH वरी. आता सांगा मला, मी तुम्हाला सांगितलं होतं ग्लुकोज जे असतात, ग्लुकोज अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोज आर C1 अॅनॉमर, बरोबर आहे. आता फ्रुक्टोज मध्ये लिहा बरं स्टेटमेंट काय लिहाल मग? अल्फा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज अँड बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज आर काय असतील? C2 अॅनॉमर असतील. C2 अॅनॉमर बरं का. आणि ग्लुकोज काय होतं? C1 अॅनॉमर होते. ठीक आहे, ओके. हे झालं कशाचं स्ट्रक्चर? फ्रुक्टोजचं झालं. नेक्स्ट बघूयात आपण. हा टेबल खूप महत्वाचा आहे बरं का. हा टेबलवरती डायरेक्टली क्वेश्चन येतील तुम्हाला बघा. आता आपण काय करूया? डायसॅकराइड्स बघूयात. आपण स्ट्रक्चर न ड्रॉ करता डायरेक्ट तुम्हाला मोनोसॅकराइड कुठले कुठले असतात आणि पोझिशन कशाचे असते हे बघितलेलं आपण. ठीक आहे, तर बघा आता डायसॅकराइड मध्ये पहिले एक्झाम्पल बघूयात आपण. सुक्रोज. तर सुक्रोज कशापासून बनतं बघा बरं. सुक्रोज कशापासून बनतं? एक आहे ग्लुकोपायरॅनोज आणि फ्रुक्टोपायरॅनोज. याचा अर्थ एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज असणार आहे. फक्त ग्लुकोपायरॅनोज फ्रुक्टोपायरॅनोज का नाव दिलंय? का तर सायक्लिक फॉर्म मध्ये असतं ते, है ना, त्यामुळं. तर बघा सुक्रोज कशापासून बनतं? मग एक ग्लुकोपायरॅनोज म्हणजे कुठला? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आणि दुसरा आहे बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज. हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं बरं का. तुम्हाला जर विचारलं की ग्लुकोज कशापासून आपलं सुक्रोज कशापासून बनतं आणि त्याच्यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज कुठले असते, तर तुम्हाला हे माहिती एक ग्लुकोज आणि एक फ्रुक्टोज पासून बनतं, पण अल्फा आहे का बीटा हे नाही माहिती. त्यावेळेस तुम्हाला माहिती पाहिजे ग्लुकोज कसं असतं? अल्फा डी ग्लुकोज किंवा ग्लुकोपायरॅनोज आणि फ्रुक्टोपायरॅनोज कसं असतं? बीटा डी असतं. आता कुठल्या कुठल्या पोझिशनला आयटम असतात बघा. तर अल्फा फॉर्म कशाचा असेल? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा एक नंबरची पोझिशन असेल आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोजची 2 नंबरची पोझिशन असेल. ठीक आहे, तर अल्फा ग्लुकोज घ्या त्याचा C1 चा कार्बन आणि बीटा फ्रुक्टोज घ्या त्याचा C2 चा कार्बन. ह्या दोघांमध्ये काय करायचंय? बॉन्ड फॉर्म करायचे. वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. त्या दोघांमध्ये काय असते? ग्लायकोसिडिक लिंकेज असते. ठीक आहे, त्यामुळे नंबर पण लक्षात ठेवा बरं का. तर हे कुठला असणार आहे? हा 1 नंबरचा असेल आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरॅनोज कुठला? 2 नंबरचा कार्बन. ह्या दोघांमध्ये बॉन्ड फॉर्म होईल. नेक्स्ट बघा माल्टोज जर बघितला तर माल्टो कशापासून? 2 युनिट कशाचे? अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचे. माल्टोज कशापासून बनतं? 2 ग्लुकोज पासून. पण कुठला ग्लुकोज असेल? अल्फावाला का बीटावाला? तर असणार आहे तो अल्फावाला.
अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचे 2 युनिट असणार आहे. आता सेंटर बघा कुठले कुठले पोझिशन बघा. एका अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं C1 युनिट किंवा C1 कार्बन आणि दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा C4 कार्बन. ह्या दोघांमध्ये काय असेल C1 आणि C4 मध्ये ग्लायकोसिडिक बॉन्ड असणार आहे. दोन्ही अल्फा असतील, दोन्ही ग्लुकोज असतील. एका ग्लुकोजचा C1 पोझिशन, दुसऱ्या ग्लुकोजचा C4 पोझिशन, यामध्ये बॉन्ड बनेल किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज बनणार आहे. नेक्स्ट आहे लॅक्टोज. लॅक्टोज मध्ये 1 युनिट काय आहे, इच ऑफ बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोज आणि एक आहे बीटा डी ग्लुकोपायरॅनोज. ठीक आहे. आता लक्षात घ्या, गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज आर दी C4 इपिमर. बरं का, इपिमर असतात ते. ठीक आहे. त्यामध्ये बघा काय असणार आहे मग, जो बीटा डी गॅलॅक्टोपायरॅनोजचा C1 पोझिशन असेल आणि बीटा डी ग्लुकोपायरॅनोजचा C4 पोझिशन असेल, ह्या दोघांमध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, पॉलिसॅकॅराइड्स मध्ये स्टार्च आहे. स्टार्च कशापासून बनतं, इट इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचं काय आहे, पॉलिमर आहे. म्हणजे नंबर ऑफ युनिट जर कंबाईन केले मोनोमर तर पॉलिमर बनतं आहे ना. They have two components. First is amylose, which is water soluble, and amylopectin is water insoluble. तर बघा आता जो काय अमायलोज आहे, अमायलोज त्यामध्ये काय असतं बघा, अल्फा 1,4 ग्लायकोसिडिक लिंकेज असते. याचा अर्थ काय, अल्फा डी ग्लुकोजचा, एका अल्फा डी ग्लुकोजचा C1, दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोजचा C4 कार्बन. ठीक आहे. आणि अमायलोपेक्टिन मध्ये पण काय असणार आहे बघा, एका अल्फा डी ग्लुकोजचा C1, दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोजचा C4. हे झालं तुमचे कुठलं लिनियर स्ट्रक्चर. पण यामध्ये अनब्रँच्ड चेन झाली तुमचे हे. ठीक आहे. आणि ब्रँच चेन मध्ये काय असतं बघा, अल्फा डी ग्लुकोजचा C1 आणि अल्फा डी ग्लुकोजचा C6, ह्यामध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज असते. कारण बघा अमायलोज तुमचं लिनियर स्ट्रक्चर असतं बरं का, लिनियर. त्यामध्ये फक्त एक ग्लुकोजचा C1, दुसऱ्या ग्लुकोजचा C4 कार्बन कनेक्ट होत असतो. आणि अमायलोपेक्टिन मध्ये कसं असतं, ब्रँच असतं. म्हणजे एक लिनियर असेल, लिनियरला खाली ब्रँच असेल. तर लिनियर ह्यामध्ये पण कसे सेमच आहे, C1 C4. आणि ब्रँचिंग मध्ये काय असणार आहे, C1 आणि C6 असणार आहे. ठीक आहे. C1 आणि C6 ग्लायकोसिडिक लिंकेज असणार. दोघांमध्ये बी अल्फा डी ग्लुकोज आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे सेल्युलोज. आता सेल्युलोज बघा, इट इज अ पॉलिमर ऑफ बीटा ग्लुकोपायरॅनोज युनिट. ठीक आहे. ह्याच्या अगोदर स्टार्च कसं होतं, अल्फा डी ग्लुकोज. हे कशाच आहे, बीटा डी ग्लुकोज आहे. ह्याच्यामध्ये काय होतं बघा, एका बीटा डी ग्लुकोजचा C1, दुसऱ्या बीटा डी ग्लुकोजचा C4, या दोघांमध्ये ग्लायकोसिडिक लिंकेज असते. नेक्स्ट आहे ग्लायकोजन. ग्लायकोजन इज अ पॉलिमर ऑफ ग्लुकोज युनिट and structure is similar to that of amylopectin but it is more highly branched. जसं amylopectin स्ट्रक्चर आहे तसं सेम असणार आहे, फक्त amylopectin मध्ये कमी ब्रांचेस असतील आणि ग्लायकोजन मध्ये जास्त ब्रांचेस असतील. ठीक आहे. हे झालं आपल्या कशाबद्दल सांगा, मोनोसॅकॅराइड्स, ऑलिगोसॅकॅराइड्स अँड पॉलिसॅकॅराइड्स बद्दल. म्हणजे ओव्हरऑल आपण सांगू शकतो कशाबद्दल झालेलं आपलं, ते कार्बोहायड्रेट्स बद्दल आपला संपलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला कुठला, अमायनो ऍसिड्स. आता अमायनो ऍसिड नावामध्येच आहे बघा, की तुम्हाला जर विचारलं की अमायनो ऍसिड्स मध्ये किती फंक्शनल किंवा कुठले फंक्शनल ग्रुप असतात, काय सांगाल तुम्ही? सर अमाइन म्हणजे अमाइन ग्रुप, अमायनो म्हणजे अमाइन ग्रुप आहे आणि ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड असेल. बरोबर आहे. कुठले कुठले फंक्शनल ग्रुप असतील, एक असेल NH2 आणि ऍसिड म्हणजे कुठला असेल COOH. ठीक आहे. हे झालं आपले अल्फा अमायनो ऍसिड्स. तर याचं स्ट्रक्चर जर बघितलं आपण, जनरली स्ट्रक्चर कसं असतं बघा, COOH, या ठिकाणी NH2, हे तुमचं मेन युनिट झालं बरं का. आणि ह्या कार्बनला एक तर हायड्रोजन फिक्स असतो बरं का, एक हायड्रोजन. फक्त या ठिकाणी जो ग्रुप असणार आहे, या ठिकाणचे ग्रुप ते तुम्हाला इथं दिलेत बरं का, लक्षात घ्या. एक कार्बन आहे, कार्बनला COOH प्रत्येक ठिकाणी असणार आहे, NH2 प्रत्येक ठिकाणी असणार आहे, हायड्रोजन प्रत्येक ठिकाणी असणार आहे बरं का. फक्त हा जो ग्रुप आहे, हा ग्रुप वेगळा असणार आहे. तर तो ग्रुप तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. जर या ठिकाणी हायड्रोजन जर असेल त्याला म्हणायचं ग्लायसिन. जर या ठिकाणी हायड्रोजन जर असेल त्याला म्हणायचं ग्लायसिन. अँड ग्लायसिन आर अ कायरल मॉलिक्यूल, अ कायरल अमायनो ऍसिड. ठीक आहे. कारण यामध्ये कायरल सेंटर नाही बघा, इथे बी हायड्रोजन, इथे बी हायड्रोजन. कायरल सेंटर म्हणजे एका ॲटमला 2-4 वेगळे ग्रुप पाहिजे. तर बघा ह्याला हे वेगळा, हे वेगळा, हे वेगळा, पण इथे बी हायड्रोजनच म्हणजे काय झाला मग, अकायरल झाला. बाकी सगळेच सगळे अमायनो ऍसिड कसे असतात, कायरल असतात. तर काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, हा जो काय R ग्रुप आहे तो लक्षात ठेवा, नाव लक्षात ठेवा, 3 लेटर कोड लक्षात ठेवा आणि 1 लेटर कोड लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा
हे सगळे कसे आहेत आपले न्यूट्रल अमायनो ऍसिड बरं का. न्यूट्रल म्हणजे कसं असतील ना ऍसिड ना बेस, बरोबर आहे, असे असतील. ठीक आहे, ओके. आता कुठल्या फॉर्म मध्ये स्टेबल असतात सांगा बरं अमायनो ऍसिड्स. ऑल अमायनो ऍसिड्स आर स्टेबल इन ज्यूटरायन फॉर्म. आता ज्यूटरायन काय असतो बघा, सपोज या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी आर ग्रुप आहे बरं का. आर ग्रुप कुठला असतो यापैकी, आणि या ठिकाणी COOH आहे, या ठिकाणी काय आहे NH2 आहे, NH2. तर आपल्याला माहिती आहे हा NH2 कसा असतं नेचर, NH2 चं बेसिक नेचर असतं बेस, आणि हा COH कसा आहे ऍसिडिक आहे. म्हणजे ह्या दोघांचे रिएक्शन होते आणि इक्विलिब्रियम मध्ये असतात बरं का, इक्विलिब्रियम मध्ये. आणि याचं काय बनतं सांगा, COO मायनस आणि NH3 या ठिकाणी सेम असणार हायड्रोजन, या ठिकाणी आर ग्रुप. तर ह्या ग्रुपला किंवा ह्या फॉर्मला काय म्हणलं जातं, ज्यूटरायन फॉर्म. ज्यूटरायन फॉर्म असणार आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला सगळे लक्षात ठेवायचे व्यवस्थित बघा. ॲलानाइन मध्ये काय असेल, ह्या आर ग्रुपच्या ऐवजी CH3 असेल, ह्याचा 3 लेटर ALA असेल, 1 लेटर कॅपिटल A असणार आहे. त्यानंतर व्हॅलिन मध्ये काय असणार आहे बघा, या ठिकाणी कुठला असेल आयसोप्रोपाइल ग्रुप असेल, ह्याला म्हणायचं 3 लेटर कोड व्हॅल आहे, 1 लेटर कॅपिटल V आहे. लिओसिन मध्ये हा ग्रुप असणार आहे, किती 1 2 3 कार्बनवाला, नाही 1 कार्बन, ह्या कार्बन 2 CH3, ह्याला लिओ म्हणायचं LEU आणि 1 लेटर कॅपिटल L असेल. आयसोल्युशनचा बघा आर ग्रुप असा असेल, ILE आणि इथं कॅपिटल I असणार आहे. ऍस्पार्जिन म्हणजे कसं असणार आहे बघा, हा ग्रुप असेल CH2CONH2, कुठला फंक्शनल ग्रुप, अमाइड फंक्शनल ग्रुप. ऍस्पार्जिन मध्ये कुठला अमाइड फंक्शनल ग्रुप वेगळा असतो बरं का. ठीक आहे, हे झालं ऍसिड, हे झालं अमाइड, आणि अमाइड असणार आहे. ह्याला ASN म्हणायचं आणि 1 लेटर कुठला आहे, कॅपिटल N असणार आहे. ठीक आहे, हे सगळे काय झाले, न्यूट्रल अमायनो ऍसिड झाले. ह्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला कसा असतो बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऍसिडिक अमायनो ऍसिड और बेसिक अमायनो ऍसिड और न्यूट्रल अमायनो ऍसिड्स. तर हे पण न्यूट्रलच आहे बघा. ग्लुटामाइनचं कसं असतं, आरच्या ठिकाणी CH2 CONH2, म्हणजे ह्यामध्ये पण कुठला ग्रुप आहे, हा फंक्शनल ग्रुप अमाइड असणार आहे. ठीक आहे, मग ह्याचं 1 लेटर GLN असेल आणि 3 लेटर GNL, 1 लेटर किंवा असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं बघा, असा कुठला अमायनो ऍसिड आहे ज्यामध्ये अल्कोहोल प्रेझेंट आहे फंक्शनल ग्रुप, किंवा अमाइड प्रेझेंट आहे असं विचारलं जाऊ शकतं. तर सेरीन मध्ये काय आहे, अल्कोहोल असतो, OH ग्रुप. ठीक आहे, OH ग्रुप असणार आहे. ह्याला SER म्हणायचं, 1 लेटर S असणार आहे. 309 मध्ये काय असतं, या ठिकाणी बी OHच असणार आहे, या ठिकाणी THR आणि कॅपिटल T. 16 मध्ये काय असतं बघा, SS असतं बरं का, SS थायॉल. SS म्हणजे काय असणार आहे, थायॉल. ह्याला काय म्हणायचं, CYS आणि कॅपिटल S. मिथिओनाइन मध्ये काय असेल, थायो इथर असेल, RSR म्हणजे काय म्हणायचं, थायो इथर. ह्याला MET आणि कॅपिटल M असणार आहे. फिनाइल अलानाइन म्हणजे काय असेल, CH2PH, म्हणजे ह्यामध्ये काय असणार आहे, एरोमॅटिक रिंग म्हणजे बेंझिन असणार आहे बरं का, बेंझिन. ह्याचं PH आणि कॅपिटल F असणार आहे. टायरोसिन मध्ये काय असतं, टायरोसिन म्हणजे लक्षात घ्या, हा फिनॉलिक ग्रुप असतो बरं का, फिनॉलिक. ह्या C6 म्हणजे काय असणार आहे, हा बेंझिन, आणि POH म्हणजे पॅरा पोझिशनला OH ग्रुप, या ठिकाणी असेल CH2, आणि हा तुमचा कायरल सेंटरला अटॅच असेल. तर फिनॉलिक ग्रुप कशामध्ये असतो, टायरोसिन मध्ये, TYR आणि कॅपिटल Y असणार आहे. ठीक, ओके. नेक्स्ट बघायच्या मध्ये आता हे सगळे काय होते आपले सांगा बरं, सगळे न्यूट्रल अमायनो ऍसिड होते. आता ह्याच्यामध्ये जे आहेत बघा, ह्यामध्ये हा जो ट्रिप्टोफॅन आहे, ट्रिप्टोफॅन हा पण कसा असणार आहे, आपला न्यूट्रलच असेल बरं का. ठीक आहे, हे कशाला अटॅच असते, अटॅच टू इंडोल रिंग असते, इंडोल रिंग. ठीक आहे, इंडोल रिंगला अटॅच असते. त्यानंतर काय, TRP आणि W 1 लेटर असेल. त्यानंतर प्रोलिन बघा, प्रोलिन पण कसा आहे तुमचा, सायक्लिक NH विथ COH. आणि लक्षात घ्या, प्रोलिन मध्ये आपला जो काही अमाइन ग्रुप असतो NH2, तो कसा असतो, सेकंडरी अमाइन असतो बरं का, सेकंडरी अमाइन. आणि बाकीकडे सगळीकडे कुठला असणार आहे, प्रायमरी अमाइन असणार आहे. त्यानंतर बघा, आता इथून जे असणार आहे तुमचे ऍसिडिक नेचर असतं बरं का. ऍस्पार्टिक ऍसिड घ्या किंवा ग्लुटामिक ऍसिड घ्या, दोघांचं पण नेचर कसं आहे, ऍसिडिक नेचर आहे. ह्यामध्ये बघा COH ग्रुप आहे, COH ग्रुप आहे, ASP 1 लेटर D, GLU 1 लेटर E असेल. आणि खाल्ले जे आहे ते बेसिक नेचर आहे, बेसिक म्हणजे लायसिन, अर्जिनाइन आणि हिस्टिडीन असणार आहे. ह्यामध्ये बघा NH2 ग्रुप आहे, ह्यामध्ये बी NH2 सिरेबल बॉन्ड आहे. या ठिकाणी काय स्ट्रक्चरल इमिडाझोल रिंग असते ह्यामध्ये. ठीक आहे, ह्याला LYS 3 लेटर, 1 लेटर K असेल, 1 लेटर R असेल, 1 लेटर H असेल. हा टेबल जर तुम्ही लक्षात ठेवलात, आणि ठेवलाच पाहिजे जर तुम्हाला क्वेश्चन आउट ऑफ घ्यायचं असेल तर, आउट ऑफ मार्क घ्यायचं असेल तर. 1 लेटर लक्षात ठेवा, 3 लेटर कोड लक्षात ठेवा, ऍसिडिक कुठले आहेत हे लक्षात ठेवा, बेसिक कुठले आहेत हे लक्षात ठेवा, आणि न्यूट्रल कुठले आहेत हे पण लक्षात ठेवा.
त्यानंतर कुठल्या फंक्शनल ग्रुपमध्ये किंवा कुठल्या अमायनो ॲसिडमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप आहे हे बी लक्षात ठेवायचं. बस एवढं लक्षात राहिलं तुम्हाला, बाकी कुठूनच क्वेश्चन येत नाही, मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही जाणार असतील. ठीक आहे, हे झालं आपलं कुठला अमायनो ॲसिड. नेक्स्ट बघणार आहे आपण बघा पेप्टाइड बॉन्ड बनतो कसा. बघा पेप्टाइड बॉन्ड कशाला म्हणायचं, तर काय केले बघा आपण ऍसिड इथे लिहितोय बघा, ह्याला आपण आर कन्सिडर करूया. ठीक आहे, आर सी डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी काय असेल OH, ह्याला मी आर कन्सिडर करतोय बरं का. या ठिकाणी असेल आर आणि या ठिकाणी काय कनेक्ट आहे बघा NH2 असणार आहे, एक हायड्रोजन हा एक हायड्रोजन, बरोबर आहे. आता बघा हा पण काय झालं तुमचा अमायनो ऍसिड्स आणि हा पण अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड्स काय म्हणलं का, तर यामध्ये COH ऍसिड पण आहे आणि अमायनो ग्रुप आहे. ठीक आहे, तर दोन अमायनो ऍसिडला ज्यावेळेस तुम्ही कंबाईन करता त्यावेळेस काय होतं, ह्याच्यामधलं एक वॉटर मॉलिक्यूल निघून जातं बरं. हा वॉटर मॉलिक्यूल H2O निघून गेला ना, रिमूव्ह H2O. काय बनलं सांगा बरं, इथं आता खाली लिहितोय मी त्या ठिकाणी काय बनला, RC डबल बॉन्ड O, नायट्रोजन हायड्रोजन आणि या ठिकाणी काय असणार आहे आर असणार आहे. ठीक, तर बघा या ठिकाणी हे जे काय फंक्शनल ग्रुप बनलेला आहे ह्याला कुठला काय म्हणतो आपण अमाइड म्हणतो, अमाइड, बरोबर अमाइड. तर ह्यालाच आपण काय म्हणतो सांगा पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं बरं का. पेप्टाइड बॉन्ड कुठला बॉन्ड म्हणायचा, पेप्टाइड बॉन्ड म्हणायचं, CONH ला, अमाइडला. ठीक आहे, दिस इज अवर पेप्टाइड बॉन्ड. नेक्स्ट बघूयात आता आपल्याकडे नेक्स्ट आहे बघा प्रोटीन. ठीक आहे, आता प्रोटीन कशापासून बनलेलं असतं, तर प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड्स. प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड्स. ठीक आहे, तर प्रोटीनचे आपण टाइप्स बघूयात. तर बघा प्रोटीनचे मेनली किती बघा, प्रोटीन कशापासून बनलेलं असतं, प्रोटीन इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड्स. ह्याचे टाइप्स बघा. आता मेनली प्रोटीन्स कुठले असतं, एक असतं ग्लोब्युलर प्रोटीन, कुठला असणार आहे, एक असेल ग्लोब्युलर प्रोटीन, ग्लोब्युलर प्रोटीन, एक असेल फायब्रस प्रोटीन. आता ग्लोब्युलर बद्दल माहिती बघा, तो कसा असतो, सोल्युबल इन वॉटर, असं स्टेटमेंट येतं बरं का डायरेक्टली तुम्हाला. ठीक आहे, स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. कसा असतं, फोल्डेड टू फॉर्म स्पेरिकल शेप असतो, बरोबर आहे. त्यानंतर शेप रिझल्ट फ्रॉम कॉइलिंग अराउंड पॉलिपेप्टाइड चेन. एक्झाम्पल बघायचे ग्लोब्युलर प्रोटीनचे, इन्सुलिन असेल, एग अल्ब्युमिन असेल किंवा सेरम अल्ब्युमिन असेल. एक्झाम्पल लक्षात ठेवा, ते वॉटरमध्ये सोल्युबल असतात, स्पेरिकल शेप असतो, हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. फायब्रस प्रोटीनमध्ये कसं असतात, हे इनसोल्युबल इन वॉटर असतील. फायब्रस प्रोटीन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. ह्याचा शेप कसा असतो, इलॉंगेटेड रॉड लाईक शेप असतो. ह्यामध्ये पॉलिपेप्टाइड चेन ऑफ प्रोटीन्स आर पॅरलल टू इच अदर असणार आहे. ठीक आहे, याचे एक्झाम्पल केराटिन असेल, मायोसिन असेल, एटसेट्रा. एक्झाम्पल लक्षात ठेवा, फायब्रसचे केराटिन, मायोसिन आणि ग्लोब्युलर प्रोटीनचे इन्सुलिन असेल, एग अल्ब्युमिन असेल किंवा सेरम अल्ब्युमिन असेल. आणि तुमचा जो काय ग्लोब्युलर प्रोटीन आहे तो वॉटरमध्ये सोल्युबल आहे आणि फायब्रस प्रोटीन हा वॉटरमध्ये इनसोल्युबल आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण इथे बघूयात आता टाइप्स ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. ह्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर असतात बघा. तर कुठला असेल पहिला प्रायमरी स्ट्रक्चर है ना. प्रायमरी स्ट्रक्चर मध्ये काय असणार आहे, आपले सिंपल सिक्वेन्स असणार आहे अमायनो ऍसिडचा. ठीक आहे, सिंपल सिक्वेन्स असेल. त्यानंतर सेकंडरी स्ट्रक्चर मध्ये काय असेल, आपलं बीटा प्लेटेड सीट टाइप स्ट्रक्चर असणार. ठीक आहे, असं टाइप मध्ये. आणि टर्शरी स्ट्रक्चर मध्ये काय असेल, बीटा प्लेटेड सीट आणि अल्फा हेलिक्स असणार आहे. ठीक आहे, आणि क्वाटर्नरी स्ट्रक्चर काय असतील, मल्टिपल युनिट ऑफ दिस युनिट. तर ऑन द बेसिस ऑफ कॉम्प्लेक्सिटी लेवल दे आर 4 टाइप्स, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. एकदम कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कुठला आहे, क्वाटर्नरी आहे. आणि प्रायमरी कसं असणार, एकदम सिंपल असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. नेक्स्ट आपल्याला बघायचं एन्झाईम बद्दल. एन्झाईम सांगा, एन्झाईम कशाला म्हणायचं. आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री माहिती आहे आपल्याला, कॅटलिस्ट. कॅटलिस्टचा काय काम रोल असतो, रेट ऑफ रिएक्शन इन्क्रीज करणे किंवा डिक्रीज करणे है ना. जनरली इन्क्रीज करणे म्हणजे कॅटलिस्ट असतो, बरोबर आहे. ठीक आहे, तर मग एन्झाईम कशाला म्हणायचं, एन्झाईम ऑल्सो कॅटलिस्ट. पण एन्झाईमला जनरली कुठे यूज केलं जातं, त्या लिव्हिंग थिंग्स मध्ये रिएक्शन होतात, लिव्हिंग थिंग्स मध्ये रिएक्शन त्यामध्ये यूज केलं जातं, जसं की मेटाबॉलिझम असेल है ना. तर त्यामध्ये मग काय असणार आपलं एन्झाईम नसणार आहे. ठीक आहे, सो एन्झाईम इज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट असेल. मग एन्झाईम इज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट. दिस इज हायली स्पेसिफिक असतं. त्यानंतर दिस आर ऑल्सो प्रोटीन्स आर एफिशियंट. ह्याचं एक्झाम्पल बघा, इन्सुलिन असेल किंवा अमायलेज असतील, सगळे एन्झाईम आहेत. ह्याचे काय आपण काय बघूयात, सम इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन बघूयात. ह्याचं बघा,
तर तुम्हाला ग्लुकोजचं कन्व्हर्जन स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज मध्ये करायचं असेल तर आपण काय घेत असतो, युजिंग ग्लुकोज आयसोमरेज हा एन्झाइम घेत असतो. ठीक आहे. जर तुम्हाला मॅन्युफॅक्चर ऑफ न्यू अँटीबायोटिक्स जर बनवायचं असेल युजिंग पेनिसिलिन जी असं आलेच. नेक्स्ट बघा, मॅन्युफॅक्चर ऑफ लॉन्ड्री डिटर्जंट युजिंग प्रोटीएज. ठीक आहे. हे तुमचे काय आहेत, हे झाला एन्झाइम्स आहेत बरं का. ठीक आहे. त्यानंतर जनरली बघा, जेनेटिकली engineered enzyme are used to manufacture ester used as a component in cosmetics. ठीक आहे. असं काय यूज आहे एन्झाइमचा, फक्त एन्झाइमचं नाव लक्षात ठेवा, कुठला एन्झाइम्स आहे, कशामध्ये यूज होणार आहे. ठीक आहे. ह्याच्यावरती आपण क्वेश्चन बघूयात की क्वेश्चन पीओएक मध्ये कसे आलेत, त्यामध्ये आणखी आपण क्वेश्चन थ्रू पण काही कन्सेप्ट लर्न करणार आहे आपण. ठीक आहे. त्यामुळे पीओएक जे काय आपले असणार आहे नंतर त्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा कन्सेप्ट राहायला क्लिअर होतील आणखी. ओके. चला नेक्स्ट बघूयात. आता बघूयात आपण न्यूक्लिक ऍसिड. तर न्यूक्लिक ऍसिडचे मेनली दोन प्रकार असतात, सगळ्यांना माहिती आहे ना, डीएनए आणि आरएनए असेल. एक असेल डीएनए, एक असेल आरएनए. डीएनए म्हणजे काय, डबल स्टँडर्ड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर असतं डीएनए मध्ये, डबल स्टँडर्ड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. त्यानंतर बघा याच्यामध्ये शुगर कुठला असतो, D2-deoxyriboz हा शुगर असतो बरं का, 2-deoxyriboz. त्यानंतर बघा कंटेन्स ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोसिन अँड थायमिन. त्यानंतर कॅरीज जेनेटिक इन्फॉर्मेशन कॅरी करण्यासाठी याचा यूज होतो. आरएनए बघा, इट इज अ सिंगल स्टँडर्ड अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर. ह्याच्यामध्ये शुगर कुठला असतो, डी-रायबोज. ह्याच्यामध्ये कंटेन ॲडिनाइन, ग्वानाइन, सायटोसिन अँड युरॅसिल. बघा ॲडिनाइन ह्याच्यामध्ये बी आहे, ह्याच्यामध्ये बी आहे. ग्वानिन ह्याच्यामध्ये बी आहे, ह्याच्यामध्ये बी आहे. सायटोसिन ह्याच्यामध्ये बी आहे, ह्याच्यामध्ये बी आहे. पण थायमिन कशामध्ये असतो, डीएनए मध्ये, आणि युरॅसिल कशामध्ये असतो, आरएनए मध्ये. हे कशामध्ये, सिंथेसिस ऑफ प्रोटीन मध्ये यूज केला जातो. ठीक आहे. आता बघा पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रक्चर जर बघितलं आपण न्यूक्लिक ऍसिडचं कसं असतं बघा, इकडे पी म्हणजे फॉस्फेट ग्रुप आणि एस म्हणजे तुमचे शुगर असणार आहे, आणि इकडे बी म्हणजे तुमचे बेस असणार आहे, असा बॉन्ड असेल बरं. म्हणजे फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर फॉस्फेट शुगर असं युनिट असेल आणि प्रत्येक शुगरला बेस असेल. ठीक आहे. आता या एक युनिट पैकी बघा हे P5 जे दिले, P5 याचा अर्थ कसा आहे, टू एंड ऑफ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स आर डिस्टिंक्ट फ्रॉम द इच अदर. इट हॅज वन फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट 5' 5' ला ठिकाणी काय असेल, फ्री फॉस्फेट ग्रुप असेल, आणि S3' जे दिले या ठिकाणी फ्री OH ग्रुप असणार आहे, फ्री OH ग्रुप असेल. ठीक आहे. हे काही इन्फॉर्मेशन आहे याच्याबद्दल बघा. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट काय बघायचं आपण बघा, स्ट्रक्चर ऑफ नायट्रोजन बेस प्रेझेंट इन न्यूक्लिक ऍसिड. आता बघा न्यूक्लिक ऍसिड मध्ये दोन प्रकारचे बेस आहे ना, एक असतो पिरिमिडिन बेस आणि दुसरा असतो प्युरिन बेस. पिरिमिडिन आणि प्युरिन बेस असणार आहे. कुठला कुठला, एक पिरिमिडिन असेल आणि एक प्युरिन असणार आहे, बरोबर आहे. तर ह्यामध्ये बघा काय होणार आहे, मग हा जो काय सायटोसिन आहे, सायटोसिन, तर या सायटोसिन मध्ये स्ट्रक्चर असं असेल सायटोसिनचं बरं का. त्याच्यामध्ये किती असेल, हा एक अमाइड बी असेल, बरोबर. या ठिकाणी NH2 ग्रुप असेल. युरॅसिलचं स्ट्रक्चर असं असणार आहे. हे असेल आपलं थायमिनचं स्ट्रक्चर, हे असेल ॲडिनाइनचं स्ट्रक्चर, आणि हे असेल ग्वानिनचं स्ट्रक्चर. ठीक आहे. म्हणजे जे प्युरिन बेस आहेत, प्युरिनवाले बेस, त्यामध्ये काय काय आपलं ॲडिनाइन आणि ग्वानाइन कशामध्ये येतं, प्युरिन मध्ये येतं. आणि पिरिमिडिन बेस मध्ये काय काय येतं, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन येतं. ठीक आहे. तर सायटोसिन किती मेंबर रिंग आहे सांगा, सायटोसिन हे 6 मेंबर रिंग आहे. युरॅसिल किती मेंबर रिंग आहे, 6 मेंबर रिंग आहे. थायमिन किती मेंबर रिंग आहे, 6 मेंबर रिंग आहे. पण ॲडिनाइन किती मेंबर रिंग आहे सांगा, एक 5 मेंबर रिंग आहे आणि एक 6 मेंबर रिंग आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा सायटोसिन मध्ये एकच रिंग असते, युरॅसिल मध्ये एकच रिंग, थायमिन मध्ये एकच रिंग, ॲडिनाइन मध्ये 2 रिंग असतात, एक 5 मेंबर एक 6 मेंबर. हे तुमचे 5 मेंबर झाले आणि हे 6 मेंबर झाले. आणि बघा ग्वानिन मध्ये पण किती असणार आहे, 2 रिंग असतील. कुठल्या कुठल्या असतील, एक 5 मेंबर आणि एक 6 मेंबर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्ट्रक्चर पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. स्ट्रक्चर ड्रॉ करा, बघा त्यामध्ये किती मेंबर रिंग आहे, किती नायट्रोजन आहेत, किती कार्बन आहेत, किती ऑक्सिजन आहे, कुठला फंक्शनल ग्रुप आहे, सगळं बघायचं. ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघूयात आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला जो बायोमॉलिक्युल्स आहे तो टॉपिक संपलेला आहे. या ठिकाणी काय काय बघितलं आपण, यामध्ये कार्बोहायड्रेट्स बघितलेलं आहे, त्यानंतर आपण अमायनो ऍसिड्स बघितलेले आहे, त्यानंतर प्रोटीन्स बघितलेलं आहे,
त्यानंतर आपण काय बघितलं, एन्झाईम बघितलेलं आहे आणि शेवटचं काय न्यूक्लिक ऍसिड बघितलं. हे 5 आपल्याला बायोमॉलिक्युल सिलेबसला आहेत. तुम्हाला मॅक्झिमम स्ट्रक्चर जे आहेत सगळ्यांचे स्ट्रक्चर जर लक्षात ठेवलात तर सगळे बाकीचे स्ट्रक्चरवरती बेस्ड क्वेश्चन जेवढे असतात तेवढे सगळे सॉल्व्ह होतात तुमचे. ठीक आहे, चला आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.